इंदुरीकर महाराजांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हा क्षणभर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. कारण ज्या माणसाने आयुष्यभर हसत हसत समाजाला आरसा दाखवला, जो माणूस व्यासपीठावर उभा राहून आपल्या विनोदी शैलीतून लोकांच्या डोळ्यात अंजन घालायचा, तोच माणूस आज गंभीर आजाराशी झुंज देतोय, ही गोष्ट कुणालाही पचनी पडणारी नव्हती. इंदुरीकर महाराज म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख हे नाव आज महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेलं नाव आहे. कीर्तन असो की समाज प्रबोधन असो, लोक 20-25 किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा कीर्तन ऐकायला येतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ कोट्यवधी लोक पाहतात. हसत खेळत समाजाला शिकवण देणारे महाराज कधीही स्वतःच्या दुःखाबद्दल बोलले नाहीत. पण यावेळी त्यांनी स्वतः मंचावर उभं राहून सांगितलं, आणि ते ऐकून लोकांच्या काळजाला चटका बसला. कारण महाराज म्हणाले की मी एका मोठ्या आजाराशी लढतोय, माझी मृत्यूशी झुंज सुरू आहे. हे शब्द जेव्हा त्यांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा समोर बसलेल्या हजारो भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर ही गोष्ट अचानक घडलेली नव्हती. याची सुरुवात झाली होती 6 नोव्हेंबर 2025 रोजी, ज्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. साखरपुडा राजेशाही होता. भव्य मंडप, खास एंट्री, वेगवेगळ्या प्रकारचे मेनू, राजकीय मान्यवरांची उपस्थिती, सगळं काही अगदी डोळे दिपवणारं होतं. पण हाच सोहळा पुढे जाऊन महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या मानसिक वादळाचं कारण ठरला. कारण ज्या महाराजांनी कीर्तनातून कायम साधेपणाचा संदेश दिला, साधी लग्न करा, कर्ज काढून थाटामाट करू नका असं सांगितलं, त्याच महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा इतक्या भव्य पद्धतीने केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका सुरू झाली. काही लोकांनी प्रश्न विचारले, काहींनी टोमणे मारले, तर काहींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. इतकंच नाही तर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवर, त्यांच्या व्हिडिओंवरही चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग झालं. आणि हे सगळं पाहून एक बाप म्हणून, एक माणूस म्हणून महाराज आतून तुटत गेले. पण तरीही त्यांनी तेव्हा काहीच बोलणं टाळलं. ते हसले, कीर्तन केलं, समाजाला समजावलं, पण आतमध्ये दुखावले गेले. या सगळ्या टीकेनंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी साध्या लग्नाचा संदेश गरिबांसाठी दिला होता. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी कर्ज काढून मोठे सोहळे करू नयेत असं मी म्हटलं होतं. ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी काय करावं हे मी ठरवलेलं नाही. पण सोशल मीडियावर ही गोष्ट वेगळ्याच पद्धतीने मांडली गेली आणि त्यातून महाराजांवर टीकेची झोड उठली. महिनाभर हे सगळं सुरू होतं आणि याच काळात महाराजांच्या मनावर प्रचंड ताण आला. लोकांनी केवळ महाराजांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही यात ओढलं. महाराज स्वतः कीर्तनात म्हणाले की लोकांना माझ्या मुलीच्या साखरपुड्यातला खर्च दिसला, पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी दिलेला 1 लाखाचा निधी कोणाला दिसला नाही. अनाथ मुलांसाठी मी करत असलेली सेवा, गोशाळा, गरिबांसाठी केलेली मदत, हे काहीच कोणाच्या लक्षात आलं नाही. पण मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी थोडे पैसे खर्च केले तर ते सगळ्या जगाला दिसलं. या शब्दात त्यांच्या मनातली वेदना स्पष्ट जाणवत होती. एका कीर्तनात तर ते भावूक होऊन म्हणाले की मी कीर्तनाची सेवा सोडतोय, मी आता पुढे कीर्तन करणार नाही. हे ऐकून भक्त हादरले, कारण ज्या माणसाचा श्वास कीर्तनात होता तो माणूस असा निर्णय घेतोय म्हणजे परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज येत होता. आणि याच काळात महाराजांच्या शरीरावरही या मानसिक ताणाचा परिणाम होऊ लागला. सतत दिवसाला 3 ते 5 कीर्तनं, माईकवर उभं राहून अखंड बोलणं, प्रवास, थकवा आणि त्यात मानसिक ताण, यामुळे त्यांच्या छातीवर, हृदयावर ताण आला. नाशिकमधील एका कीर्तनात त्यांनी पहिल्यांदा उघडपणे सांगितलं की मला हृदयाचा त्रास आहे, माझ्या हृदयाच्या एका बाजूला सूज आली आहे, माझ्या बरगड्यांवरही परिणाम झाला आहे. त्यांनी हे थोड्या विनोदात सांगितलं, पण शब्दांच्या मागचं वास्तव भयंकर होतं.